अक्षू, आम्ही बोलू का एकदा त्यांच्याशी? बाबा, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांचं एकदा ठरलं की ठरलं. अगं असं कसं? तू एकदा प्रेमाने समजावून सांग ना त्यांना बेटा. आई, अगं मी प्रयत्न केला समजावून सांगण्याचा, काहीच फरक पडला नाही. त्यांना गरजही वाटली नाही मला राजीनामा देण्याआधी एकदा विचारावं, माझ्याशी बोलावं. ह्या घरात असंच आहे आई, इथे सगळं ठरवतात आणि मग मला फक्त सांगतात. माझी मर्जी नाही विचारत कोणी. इथे मी फक्त हसरा चेहरा ठेवायचा, हसरा चेहरा ठेवायचा, मणभर दागिने घालायचे, भरजरी साड्या नेसायच्या आणि बसायचं घरात. मला कधी कधी असं वाटतं की मी एक पुतळा आहे. पुतळा असतो ना ज्याला भाव भावना नसतात, तसा जिवंत पुतळा आहे. म्हणजे ते म्हणतील ते सगळं मी ऐकायचं, त्यांच्या म्हणण्याला हो हो करायचं, माझं काही मत ठेवायचं नाही. तसा पुतळा आहे मी. आणि ह्या घरामध्ये त्यांना कुणीच विरोध करत नाही. त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. मला तर असं वाटतं की ते आम्हाला कधीच शाळेत नाही जाऊ देणार. मला असं वाटतं की मी इथेच असणार आहे कायम. या दागिन्यांखाली आणि या सगळ्या भरजरी साड्यांखाली मी चिरडून जाणार आहे असं वाटतं मला. हा सावंत वहिनी, या या तीर्थप्रसादाला या. हो आम्ही घरातच आहोत. हो या या. काय आघाडी गेला ना बहिणीला भेटायला? हा जाते. आधी म्हणलं तुम्हाला भेटावं. वा बोला काय म्हणताय? लय फोन केलते तुम्ही आम्हाला. हा सॉरी मॅडम, तुम्हाला त्रास दिला ना. काय समध्या गोष्टी फोनवर नाही बोलतायत म्हणून म्हणलं आल्यावर डायरेक्ट भेटूच. थँक्यू, तुम्ही बोलावलंत आज. बोला काय म्हणताय? समजा ठीक ना व? तसं ठीक नाहीये मॅडम. काय झालं? ऍक्च्युली निखिल जरा टेन्शन मध्ये आहे. टेन्शन मध्ये काय झालं? काय ते तुम्ही जॉब हा नोकरी तुम्ही नोकरी देणार होतात ना निखिलला. अच्छा ते हा हा ऍक्च्युली काय आहे, त्यांनी आधीचा जॉब सोडला आणि तो आता घरात बसलाय. घरात बसला? पाठवून द्या की त्याला उद्यापासून फॅक्टरीत. हा त्यात एवढं कसलं टेन्शन घ्यायचं? खरंच? म्हणजे निखिलची नोकरी पक्की? पण मॅडम ते अपॉइंटमेंट लेटर. हो आघाडी, आमचा शब्द म्हणजे अपॉइंटमेंट लेटर. आणि त्याला सांगा या महिन्याचा पुरा पगार पण देऊ आम्ही त्याला. हा थँक्यू मॅडम, थँक्यू. अगं राहू दे काय कशा पाहिजे धरते, राहू दे. मॅडम येऊ का? या 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 हा या या दर्शन घ्या या. दुर्गे, हा आले ताई. अगं पाहुणे आलेत, सुनबाईंना घेऊन या खाली. वय वय. आघाडी जरा ते तीर्थप्रसादाचं बघा. हो. धनाजी, जी सरकार. पाहुण्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था करा. अक्षू बाळा, हे बघ, सासरी गेल्यानंतर ना सुरुवातीला मुलींना जुळवून घ्यायला थोडा त्रास होतो ग. थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं. हा तू त्रास नको करून घेऊस ना अक्षू. हा आई, मी प्रयत्न करतेय. मी समजून घेण्याला, ऍडजस्ट करण्याला नाही म्हणतच नाहीये. मी सून म्हणून सगळं करेन, पण मग शिक्षिका म्हणून मला सगळं करू द्या ना. मला शाळेत जाऊ द्या. त्यांना असं वाटतं की मी नोकरी करते म्हणजे चाकरी करते. त्यांना नाही कळत की ती माझ्यासाठी साधन आहे. अक्षू अक्षू ऐक ना, हे बघ, इथल्या रेती भाती आहेत ना जरा निराळ्या आहेत. थोडं ऍडजस्ट करून घ्यावं लागेल तुला. थोडंसं जुळवून घे ना बाळा. हा काय पण मधला मार्ग निघू शकतो ना. इथे तसं नाही होत. इथे डिरेक्टली मला सांगितलं जातं, निर्णय सांगितला जातो. ऐक बाळा, आम्ही एकदा बोलतो मॅडमशी. नको बाबा, मी अधिपतींना सांगितलंय, ते बोलतील मॅडमशी. अक्षरा, तुला खरं सांगू का, आई वडील म्हणून तुझ्या सासरच्या गोष्टींमध्ये आम्ही पडणार नाहीत आणि ते पडायलाही नकोय. पण
मला खात्री आहे की तू याच्यावर चर्चा करून मार्ग काढशील. हे बघ अक्षू, तू ना त्यांच्याशी बोल, त्यांची मनं जिंकून घे आणि त्यांना ना पटवून दे की तुझ्यासाठी शाळा किती महत्वाची आहे. कळतंय का? आणि हे बघ, गरज पडली ना तर आम्ही बोलायला तयार आहोत, पण तुझी शाळा नको बंद व्हायला. नाही होणार बाबा. मास्तरिंग बाई, आवरले तुझं? हो हो हा चल मग, खाली पाहुणे आलेत. हा आले. ये खाली ये. मोहितेबाई, या आमच्या सूनबाई. असू दे असू दे. मॅडम, छान आहेत तुमच्या सुनबाई. या शिक्षिका आहेत ना? होत्या, आता त्या शाळेच्या मालकीन आहेत आणि या घरच्या सूनबाई हीच त्यांची खरी ओळख. संसाराची शाळा आत्ता सुरू झाली त्यांची. काय सूनबाई? नशीब काढलं तुम्ही, या घरात सून म्हणून आलात. ज्या शाळेत तुम्ही शिक्षिका होतात त्याच शाळेच्या तुम्ही मालकीण झालात. आता आल्यासारखे 2 घास खाऊन घ्या. धनाजी, यांची जेवणाची व्यवस्था करा. सुनबाई, बघितलंच नाही मुद्दामून कसं लोकांपुढे डोळ्यातून पाणी काढायला. म्हणजे काय, लोकांनी कसं वाटणार किती जाच आहे या घरात हिला. सुनबाई, हो सुनबाई, काय झालं? काही नाही, डोळ्यात गेलं काहीतरी एकदम. मॅडम, निघतो आम्ही पण. हा अहो, आता जेवूनच जावा की. नाही 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 नाही, जेवण नको, उशीर झालाय ना म्हणून जरा निघतो. नाही ते शिकवणीसाठी मुलं येणार आहेत ना घरी, म्हणून थोडंसं जरा घाई आहे. अहो, असं कसं तुम्हाला न जेवता जाऊ देऊ आम्ही? अहो नाही, खरंच शिकवणीसाठी मुलं येणार आहेत ना, जातो आम्ही आता. हा ए दुर्गे, यांना प्रसादाचं तरी बांधून दे. वय. अक्षरा, काळजी घे. येतो आम्ही. हे घ्या प्रसाद. येतो आम्ही. आणि अक्षराचं काही चुकलं ना तर सांभाळून घ्या तिला. तुम्ही काय बी काळजी करू नका. या पुढं त्यांचं काय बी चुकणार नाही. चल, येतो अक्षरा. काळजी घे. सुनबाई, जावा. लई थकल्यावानी दिसतंय, थोडा वेळा आराम करा. पाहुणे येतील आता. तुम्ही पण जावा की. जावा.
अगं ताई, अगं मास्तरीन बाई कसली आटल्या गाठीची आहे ग. आता काय झालं? अगं बघ की, तू तिच्यावर केवढा अन्याय केला, तू तिची कशी शाळा बंद पाडली, असं रडून रडून ती तिच्या आई बापाला सांगत होती. आणि म्हण काय बी झालं तरी मी शाळेला जाणार आणि मी मॅडमचं ऐकणार नाही असं बी म्हणली. तिला किती बी उडायचंय ते उडू दे. आता या जन्मात तरी ती शाळेत जाऊ शकणार नाही. अरे हे एवढं. अहो तुमच्या पहिल्या रात्रीची तयारी चालू आहे. थोरल्या सरकारांचा ऑर्डर आहे. सगळं एकदम शिस्तबद्ध झालं पाहिजे. ते ड्रेसिंग टेबल आणलं का रे पाव्या? ड्रेसिंग टेबल चला. डॅन डॅन डॅन. बरं झालं आणलं ते. बरं झालं. बढिया ना. ते सोड, तू तयार हो पटापट. चल तयार व्हा की तुम्ही. बघू. अजून दागिने घालावं लागतं. बघ. हो, एवढं ठीक आहे. हा थांब. हे बघ, यो गजरा घालायचा. हो, एवढा मोठा गजरा छोटा नाहीये का? अगं इथं काय बी छोटं नसतंय, समद होलसेल मध्ये असतंय. चल. कुठे? अगं कुठं काय, आज तुझी पहिली रात्र आहे, विसरलीस का काय? मसाला दूध तयार झालंय का? होय सरकार. हा जा, बघतोय मी. शांता. जी सरकार. जा, हे घेऊन जा आणि सुनबाईंना द्या. हो इशे हाड किंवा सरकार काय दिसाल असा तुम्ही. फुसफुस मारा की. नको नको ते नको, ते ओंक्यानं मारले. राहू दे. अहो पुन्हा एकदा मारा की. नको नको. अहो, हसा की तुम्ही. अरे हस की बाबा. अहो मुडपीड बनवा. मग काय तर. ठेवते कसला मोड अहो बनवतो. आज रात्र आहे तुमची ना, आज काय तुम्ही तर बस. अरे मास्तरीन बाईंचा मूड नसला की आमचा बी मूड नसतो मर्दा. काय वाटेल ते करून त्यासनी ते शाळेत जायचंय बघ. त्यांची तेवढी इच्छा पूर्ण करणार मी, बघतो. सरकार तुम्ही लय लोड घेऊ नका. वहिनी साहेब समजूतदार आहेत. म्हणून काय कायम त्यांनी समजून घ्यायचं. ती सप्तपदी त्यांच्या संग चालताना मी वचन दिलं होतं, मी कायम त्यासनी सुखी ठेवणार आणि मी माझं ते वचन पाळणार. कसं बी करून ती शाळा त्यांच्या आयुष्यात आली पाहिजे बस. अरे होईल सगळं ठीक, तू चिंता करू नकोस. हा, सगळं ठीक मला करावं लागेल. बस झालं का? चल बाई लवकर जायचं. चल चल. हा शांताताई, बरं झालं आलं. जाऊ तुम्ही. हे घे. अगं घे ग. चल. हे काय आहे? मसाला दूध आहे, माहित नाही तुला? अधिपतींसाठी तुला घेऊन जायचंय. वय तुला. अगं तू मास्तरीन बाईच आहेस ना? म्हणजे ते सिनेमे वगैरे काय बघतीस तर नाही? त्याच्यात नाही का ते दावत्यात सुहागरात्र वगैरे? नाही. अगं नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीनं मसाला दूध द्यायचं असतंय, हे बी माहित नाही तुला? कसं आहे, ताईला या घरात लेकरू पाहिजे. हा म्हणजे लेकर पाहिजे. म्हणजे कसं आहे, घराण्याला वंश पाहिजे. तिला गोकुळ करायचं या घरचं. एक झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं. ताईला लेकरांची लई हौस आहे ना व. निदान 4-5 नातवंड तरी तिला पाहिजे. मग काय तू शाळेत जात नाहीस बघ. बाळण पण काही सोपं नसतं ग. म्हणजे बघ की, मलाच एक पोरगी आहे, तिला वाढवता वाढवता माझा दम निघाला बाई.
तुझं कसं होणार ग? नाही म्हणजे बघ की ताईचा या घरात सबूत कुणी बी वलांडू शकत नाही. म्हणजे ताई म्हणली गोकुळ की गोकुळ, ताई म्हणली शाळा न ग तर शाळा न ग. चल जाऊ. आगे चल ग, चल चल. अहो मला टेन्शन येत आहे हो. कसं होणार आहे अक्षूचं? हो ना, अगं मला पण टेन्शन आलंय. शाळेशिवाय कशी राहील ती? आई बाबा तुम्ही दोघं एवढं का टेन्शन घेताय? ताई सासरी आहे, जेल मध्ये वगैरे नाहीये. अगं इरा, पण भुवनेश्वरी मॅडम जर नाही म्हणतायत तर ऐकलं पाहिजे ना ताईने त्यांचं. ते एवढे श्रीमंत आहेत, त्यांना काय गरज आहे नोकरीची? ताई उगीच शाळा शाळा करत बसलीये. आता तिथे आहे म्हणल्यावर तिने ऍडजस्ट नको करायला. आता उद्या जेव्हा मी निखिलकडे जाईन तेव्हा मला नोकरी करायची इच्छा आहे का नाही ह्याचा मुद्दाच येणार नाही. गरज आहे म्हणून मला नोकरी करावी लागणार आहे. पण ताईचं तसं नाहीये ना, तिची पाचीही बोटं तुपात आहेत. त्यामुळे आई प्लीज तिला सांग, उगीच तक्रार करू नकोस. जे मिळालंय ना त्यात आनंद मान. मास्तरीनबाई नाही राहिले आता. हा? मास्तरीणबाई नाही राहिले. अहो असं काही नाही हो. तसंच आहे. असं तुम्ही रागवू नका बरं. पहिलं रागावलं नाहीये मी. बरं तो गलास द्या इकडं. राहू द्या, मी अहो, असं- ठेवते. काय अहो, मी ठेवतो. अहो राहू दे, मी म्हटलं ना. अवघडून बसलाय. काय झालं? काय भाजलं? भाजलं काय? नाही नाही नाही. अरे बापरे, काय? मी काहीतरी आणते पुसायला. नाही असू दे, मी आणतो. थांबा, नाही नाही थांबा, ठीक आहे ठीक आहे. मी नाही नाही, आणते. थांबा थांबा. अहो थांबा थांबा. त्या पव्यानं कुठे काय काय ठेवलंय माहित नाही. जरा थांबा. अहो राहू द्या. ठीक आहे. काय झालं? लागलं का? बघू. अहो चेष्टा केली हो. अशक्य आहात. मस्त. बसा बसा. नाही ठीक आहे. अहो बसा हो, बसा. बसून घ्या. अहो राहू दे. अहो बसा की. आता काय तुम्ही पण मास्तरीन बाई एवढा आग्रह करायला. बसा. आणि ऐका, तुम्ही नाराज होऊन सॉरी हा, डिस्टर्ब केलं. बोल बोल बोल. हा ते ताईनं विचारायला सांगितलंय. का दूध पिला? सगळा गलास भरून पिलो. बोल पुढे बोल. पिला ना व? हा ठीक आहे ठीक आहे मग. हा तुम्ही आता खोटं का बोलला? काय कुठं बोललो? अहो दूध प्यायलात म्हणून दूध सांडलं ना.
ते भाऊ आमच्या आई साहेबांमुळे अहो त्या लई काळजी करतात. जरा खाण्यापिण्यात काय हलगर्जीपणा झाला का नाही आमचा, त्यांचं काय थाऱ्यावर राहत नाही. मग म्हणतात ओ तुम्हाला जर त्यांनी विचारलं तसंच सांगा की मी दूध पिलो, काय टेन्शन नाही. प्यायलो प्यायलो असं असतं ते. पिलो म्हणजे उशी. हा तेच तेच तेच. तुम्ही बसा तर बसा. त्याच्यात काय बसा म्हणलं बसा.